सिवूड विभागात राहणारे राजकीय व्यक्ती भरत जाधव हे माझ्यावर विनापुरावे आणि विनार्थकपणे खोटे आरोप करून माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी केला आहे। येणाऱ्या पोलीस स्टेशनला भरत जाधव यांनी 2 महिन्यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करण्याच्या पूर्वी त्यांनी एक व्हिडिओ काढला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतर लोकांबरोबर माझंही नाव त्या ठिकाणी जोडलं होतं आणि सांगितलं होतं की विशाल डोळस यांनी मला 2015 रोजी माझी बदनामी केली होती आणि या सगळ्या अनेक गोष्टींचा त्यांनी त्या ठिकाणी संदर्भ दिला आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। खरं तर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा प्रकार घडला होता। भरत जाधव यांच्या काही जमिनीचा व्यवहार होता आणि त्या व्यवहारामध्ये ब्रोकर लोकांबरोबरती त्यांचे जे वाद झाले आणि त्या वादानंतर त्यांनी ते पाऊल उचललं होतं हे कर्जतमधील सर्व लोकांना माहिती आहे आणि नवी मुंबईमध्ये त्यांच्याशी जे संबंधित लोक त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे। खरं तर मला असं वाटतं की या प्रकरणाशी माझा काही संबंध नसताना आता निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्या प्रकरणामध्ये माझं नाव कुठेतरी टाकून माझी बदनामी व्हावी आणि ते त्यांच्या विरुद्ध म्हणजे माझी बदनामी व्हावी। त्याचबरोबर जे षडयंत्र जे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते स्वतः पीडित आहेत आणि मी दोषी आहे अशा प्रकारची माझी इमेज जी आहे समाजामध्ये तयार व्हावी हा त्याचा मागचा कदाचित उद्देश असू शकतो। त्यानंतर त्यांनी माझ्यावरती याच्या आधीही सोशल मीडियावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि त्याविषयी येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार केल्यानंतर भरत जाधव यांनी माझी माफी मागितली होती आणि एक माफीनामा सोशल मीडियावर पण टाकला होता। तो प्रकरण त्या ठिकाणी थांबलं होतं। मी पुढे कारवाई न करण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतला होता आणि त्यावेळेस तो विषय सोडून दिला होता। परंतु पुन्हा तशाच प्रकारचं त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे हा माझ्यावरती लावलेला आहे आणि मला ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जर एखादी गोष्ट कुठेही प्रूव्ह झाली नसेल, कुठेही त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा कोणत्याही प्राधिकरणाने ह्याबाबत कोणत्याही प्रकारचं निर्णय दिले नसतील तर एखाद्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणणं हे योग्य नव्हे आणि म्हणूनच पोलिसांना मी याची पण चौकशी करायला सांगितलेली आहे की जशा प्रकारे सोशल मीडियावरती त्याचा गैरवापर करून माझं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न जो आहे, जो षडयंत्र जे आहे, माझा थेट आरोप आहे की आता ज्या निवडणुकी होणार आहेत त्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हा केलेला स्टंट आहे फक्त। आणि याबाबत त्यांनी माझ्या जवळच्या सहकार्याला पण सांगितलेलं आहे की माझं प्रकरण तर कर्जतच होतं पण ठीक आहे, या लोकांना पण पोलीस स्टेशनच्या चक्रा मारू द्या अशा प्रकारचं वक्तव्य पण त्यांनी फोनवरती केलेलं आहे। ठीक आहे, त्या गोष्टीचं किती त्या गोष्टीला पोलीस महत्त्व देतात किंवा ते चौकशी करतात की नाही करत हा चौकशीचा भाग आहे, परंतु पोलिसांना आपण याबद्दल सांगितलेलं आहे। 2021ला सुद्धा भरत जाधव यांनी त्यांच्या भागीदाराविरुद्ध मंत्रालयासमोर आत्महत्या करेल अशा प्रकारचं पत्र जे आहे मुख्यमंत्री पोलीस विभाग यांच्याकडे दिलं होतं। मला या माध्यमातून एवढंच सांगायचं की भरत जाधव यांना माहीत पडलेलं आहे की प्रशासनावर दबाव आणायचा असेल तर आत्महत्या सारखा जो प्रकार आहे अशा गोष्टींना प्रशासन घाबरतं आणि त्यानंतर समोरचा व्यक्ती देखील घाबरतो आणि प्रशासन देखील घाबरतं ही गोष्ट भरत जाधव यांना माहीत पडलेली आहे। त्यानंतर सहगल आणि भरत जाधव यांची सेटलमेंटसुद्धा झालेली आहे। ती सेटलमेंट कशी झाली, त्याच्यामध्ये आर्थिक सेटलमेंट होती का याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जगदीप सहगल यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे। त्यानंतरच या गोष्टीचा खुलासा होईल की कोणत्या गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। प्रशासनावरती दबाव आणणं, पालिकेवरती दबाव आणणं, त्यांचे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्यावरती दबाव आणणं, या सगळ्या गोष्टींकरता हा जो केलेला खटाटोप आहे सगळ्यांना या ठिकाणी षडयंत्रामध्ये अडकवायचं आणि त्या ठिकाणी दबाव निर्माण करायचा हा ह्या कृत्यामागचा उद्देश होता
अशा प्रकारचं म्हणणं जे आहे हे आपण पोलिसांना या पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तरी आपली मागणी याच्यामध्ये आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. यामध्ये जर माझा काही दोष असेल तर माझ्यावरती गुन्हा नोंदवावा आणि जर माझं नाव उगाच या ठिकाणी या प्रकरणामध्ये भरत जाधव यांनी जोडलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. माझ्या नावाची बदनामी केली याबाबत सुद्धा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी जी आहे आपण येणाऱ्या पोलीस स्टेशनला केलेली आहे. विशाल डोळस यांनी पोलिसांकडे केलेल्या लेखी निवेदनानुसार भरत जाधव यांची पोलिसांकडून सखोल व पारदर्शकपणे चौकशी होईल अशी अपेक्षा विशाल डोळस यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनसाठी सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, नवी मुंबई.